तर हाय हॅलो सर्वांना स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि नवीन एका व्हिडिओमध्ये। तर सुरुवात झाली अशी चहापासून, म्हणजे स्पेशल चहापासून। त्याच्यानंतर चहा ओतायला घेतलेला आहे। चहा पेता मस्त, पावसाचा दिवस आहे आणि त्याच्यानंतर सोमवार होता, हा लास्ट श्रावण सोमवार होता। त्याच्यानंतर भाज्या आणली होती मी, सर्व भाज्या पिशवीतून काढून घेतल्या की काय बनवायचं हे ठरवण्यासाठी। तर सर्व भाज्या मी काढून घेतलेल्या आहेत, बघू शकता। आणि लास्ट श्रावण सोमवार होता, त्याच्यामुळे काय बनवायचं हे ठरवलं। तर फायनली खीर बनवणार होते। हे सर्व भाजून घेतलंय मस्तपैकी, तेल भरपूर टाकून भाजून घेतलं। आणि ह्याचा व्हिडिओ अलग व्हिडिओ अपलोड करणार आहे नंतर। हा पूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे मी। त्याच्यानंतर असं शूट करायला घेतलेलं आहे, पाणी ठेवलेलं आहे गरम करायला, बघू शकता। तर ह्याच्यामध्ये आपल्याला सुंठ बडीशोप बारीक करून घेतलेले आहे। पाणी तोपर्यंत गरम झालं आणि त्याच्यानंतर मी गूळ आणि सुंठ बडीशोप टाकून घेतलेले आहे, बघू शकता। ते पूर्ण भरलंय त्याच्यामुळे। तरी आपल्याला आता आळूची वडी करायची आहे, बघू शकता। बरेच दिवस झालं खाल्लं पण नाही। त्याच्यानंतर हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे सगळं, मसाले बिसाले घालून मस्तपैकी। त्याच्यानंतर आपल्याला पीठ लावून घेतलेलं आहे पूर्ण वड्याशींना मस्तपैकी। आणि आता वाफवायला ठेवायच्या आहेत, अशा वाफवल्या आहेत। आणि ह्याच्यामध्ये खोबरं घालायची विसरली होती, नंतर वरून घातलं मी त्याच्यानंतर खोबरं। आणि वड्या कापून घेतलेल्या आहेत, आता निम्म्या तळायच्या झालेल्या आहेत। आणि आता आपल्याला शेंग भाजी करायची आहे, त्याचं मी गिरवी तयार करते। ह्याच्यामध्ये लसूण, टमॅटो, आलं, थोडेसे शेंगदाणे, अशा बऱ्याच, आणि खडा मसाला घ्यायचा आहे। हे बघू शकता, मी बारीक वड्या तळ्या ते त्याच्यामध्येच तेलामध्ये केलेलं आहे गिरवी। मस्तपैकी भाजून घ्यायची आहे अशी लाल होस्तोर, तेल सुटोस्तोर। आणि त्याच्यानंतर बाकीचे मसाले घेतलेले आहेत, बघू शकता। त्याच्यानंतर शेंगा टाकून आपली तयार झालेली आहे शेंगाची भाजी। तर बघू शकता, शेंगाची भाजी, वड्या, खीर, चपाती। तर बाय, चलो।